नमस्कार. मिथुन राशीच्या सर्व प्रिय प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, जर तुमची रास मिथुन असेल आणि तुमचा देवावर, धर्मावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक अतिशय वेगळे आणि नवीन वळण देणारा ठरणार आहे. जर तुम्हाला आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटने स्वामींचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतील. मिथुन राशीच्या लोकांनो, आज मी तुम्हाला एका अशा अंतर्भूत वादळाबद्दल सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात गुपचूप प्रवेश करणार आहे. हे वादळ बाहेरच्या जगात गोंधळ घालणारे नसेल, तर हे वादळ तुमच्या स्वतःच्या आयुष्यात, तुमच्या निर्णयांमध्ये, तुमच्या पैशांमध्ये आणि तुमच्या विश्वासावर बसणाऱ्या धक्क्यांमध्ये निर्माण होणार आहे. आजवर तुम्ही ज्या लोकांना स्वतःचे मानले, ज्या व्यवस्थेवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ज्या जबाबदाऱ्या माझेच कर्तव्य आहे म्हणून खांद्यावर घेतल्या, तिथूनच तुम्हाला एक असा धक्का बसणार आहे जो तुम्हाला आतून हलवून टाकेल. तुमच्या मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह सध्या अशा स्थितीत आहे जिथे तो तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणार आहे. तुम्ही आजवर काय केले? तुम्ही बऱ्याच गोष्टी तुटण्यापासून वाचवल्या. अनेकदा अशी वेळ आली जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला थेट तोंडावर उत्तर द्यायचे होते, पण तुम्ही शांत राहणे पसंत केले. कुणाचे बोलणे मनाला टोचले, दुखावले, तरीही तुम्ही राग गिळला. घरातील शांतता बिघडू नये म्हणून तुम्ही स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या. पैशांच्या बाबतीत आतून शंका येत होती, पण जुना विश्वास होता म्हणून तुम्ही प्रश्न विचारणे टाळले. नात्यांमध्ये प्रत्येक वेळी तुम्हीच खाली झुकलात, कारण ते नाते गमावण्याची तुम्हाला भीती होती. पण मिथुन राशीच्या लोकांनो, आता ग्रहांची चाल बदलते आहे. तुम्हाला खूप लवकर हे समजणार आहे की खरोखरची शांतता आणि अन्याय सहन करत राहणे या दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही ज्याला आतापर्यंत शांतता समजत होतात, तो प्रत्यक्षात तुमच्या मनात साचलेला ताण होता. ज्या नात्याला तुम्ही निभावणे समजत होतात, त्यात तुमच्या स्वतःच्या गरजा नेहमी मागे पडत गेल्या. ज्या जबाबदाऱ्यांना तुम्ही कर्तव्य मानले, त्यात अशा गोष्टी जोडल्या गेल्या ज्या तुमच्या होत्याच नाहीत. येणारा काळ तुम्हाला या सगळ्याचा हिशोब एकाच वेळी दाखवणार आहे. आता तुमच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे गप्प बसण्याचा पर्याय तर असेल, पण तुमचे मन शांत राहण्यास तयार होणार नाही. तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की जर आज मी माझ्या हक्कासाठी बोललो नाही, तर भविष्यात मला आयुष्यभर याचा त्रास सहन करावा लागेल. आणि अगदी याच क्षणापासून पहिला वादळाचा धक्का सुरू होईल. हा धक्का काही मोठ्या भांडणाच्या रूपानेच येईल असे नाही. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला पहिल्यांदा स्पष्टपणे नाही म्हणाल, तेव्हा तो शब्दच समोरच्यासाठी सर्वात मोठा धक्का ठरेल. कारण त्यांना तुमची जुनी सवय झाली आहे. त्यांना वाटत होते की तुम्ही शेवटी मानणारच, तुम्हीच खर्च सांभाळणार आणि तुम्हीच 2 पावले मागे हटणार. पण यावेळी तुमचा जुना स्वभाव अजिबात चालणार नाही. काही लोकांचे वागणे अचानक बदलेल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या सीमा ठरवाल, तुमच्या वेळेची आणि पैशाची किंमत कराल, तोच व्यक्ती जो कालपर्यंत तुम्हाला समजूतदार आणि मदतीला धावून येणारा म्हणत होता, तोच आज तुम्हाला स्वार्थी म्हणू लागेल. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रत्येक कामाला हो म्हणत होतात, तेव्हा त्यांना तुमचा चांगुलपणा सोयीचा वाटत होता. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या हक्काचा हिशोब ठेवायला सुरुवात कराल, त्याच दिवशी त्यांची अडचण सुरू होईल. लक्षात ठेवा, जरी काही लोक तुमच्यावर नाराज झाले, तरी ती नाराजी तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करत नाही. ती नाराजी केवळ हे सिद्ध करते की तुमच्या जुन्या सवयीमुळे समोरच्या व्यक्तीला आजवर खूप सोयी मिळत होत्या. जर मिथुन राशीच्या प्रिय प्रेक्षकांनो, तुम्हाला ही माहिती मनापासून पटत असेल, तर कृपया आत्ताच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव जरूर सांगा. तुमचा पाठिंबा आम्हाला अशीच खरी माहिती देण्यासाठी ऊर्जा देतो. आर्थिक बाबतीतही तुमची एक खूप मोठी परीक्षा होणार आहे. तुमच्यासमोर एखादा असा प्रस्ताव किंवा गुंतवणुकीचा निर्णय येईल जिथे तुमच्यावर घाईघाईने निर्णय घेण्याचा दबाव टाकला जाईल. तुम्हाला खूप मोठा फायदा दाखवला जाईल, पण त्यामागे लपलेली मोठी जबाबदारी किंवा नुकसान सांगितले जाणार नाही. तुमचे मन सुरुवातीला आकर्षित होईल, पण इथेच तुम्हाला तुमची जुनी चूक टाळायची आहे.
केवळ इतर लोक उत्सुक आहेत म्हणून पैसे गुंतवू नका किंवा भावनिक दबावाखाली येऊन कुठलीही आर्थिक जबाबदारी घेऊ नका. यावेळी तुमची आर्थिक स्थिती अचानक मिळणाऱ्या धनापेक्षा एका होणाऱ्या मोठ्या नुकसानीला वेळेवर रोखल्यामुळे अधिक मजबूत होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एक अशी जागा होती जिथून तुमचा पैसा हळूहळू आणि नकळत बाहेर जात होता. खर्च लहान वाटत असल्यामुळे तुम्ही कधी त्याचा हिशोब केला नव्हता. एखादी न लागणारी सुविधा किंवा नको असलेला खर्च अचानक तुमच्या नजरेत येईल. जेव्हा तुम्ही हिशोब जोडाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचा पैसा कुठे वाया जात होता. तुम्ही नको असलेले खर्च ताबडतोब थांबवाल आणि पैशांच्या बाबतीत स्पष्ट बोलणे कराल. यामुळे तुमच्या वेळेची आणि पैशाची बचत होईल. नात्यांच्या बाबतीत हे वादळ अजून खोल असणार आहे. तुमच्या आयुष्यात एक असे नाते आहे जिथे तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकांपेक्षा त्याच्या परिस्थितीनुसार समजून घेतलं. तो व्यस्त आहे म्हणाला, तुम्ही मानले. त्याने दिलेला शब्द पाळला नाही तरीही तुम्ही त्याला अजून एक संधी दिली. समस्या ही नव्हती की तुम्ही कोणाला समजून घेतलं. समस्या तेव्हा निर्माण झाली जेव्हा दरवेळी फक्त तुम्हीच समजून घेत राहिलात. पण मिथुन राशीच्या लोकांनो, आता एक छोटीशी घटना तुमच्या डोळ्यांवरील पडदा दूर करेल. गरज असताना समोरच्या व्यक्तीचे वागणे तुमच्या मनाला खूप टोचेल. त्याच क्षणी तुमच्या मनात दबलेला प्रश्न बाहेर येईल की या नात्याला वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त माझीच आहे का? हाच प्रश्न तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणेल. जर त्या नात्यात खरेपणा असेल तर या वादळाचा काळ ते नाते संपवणार नाही, तर त्याला अधिक स्पष्ट आणि मजबूत करेल. पण जर ते नाते केवळ तुमच्या सहनशीलतेवर टिकून असेल तर तिथे दुरावा निर्माण होईल. सुरुवातीला तो दुरावा त्रासदायक वाटेल, पण काही काळ गेल्यानंतर तोच दुरावा तुम्हाला अथांग मानसिक शांती देईल. कुटुंबाच्या बाबतीतही असाच बदल दिसेल. घरातील कोणतीही अडचण असो, ती सोडवणारी व्यक्ती तुम्हीच होतात. पण आता तुम्हाला कळेल की प्रत्येक समस्येचे समाधान स्वतःच करणे म्हणजे कुटुंबाची मदत करणे नव्हे. यामुळे इतर लोक स्वतःची जबाबदारी शिकत नाहीत. मिथुन राशीच्या लोकांनो, या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि ग्रहांचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी एक सोपा आध्यात्मिक उपाय नक्की करा. दररोज सकाळी आंघोळीनंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. यामुळे तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल आणि मनातील ताण दूर होईल. हे वादळ तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आलेले नाही, तर तुमच्या आयुष्यातील नको असलेल्या गोष्टी दूर करण्यासाठी आलेले आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.